उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। नागपूरमध्ये सर्वांचंच लक्ष लागलं होतं ते म्हणजे प्रभाग क्रमांक 17 वरती। या ठिकाणी माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी जे आहे ते भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती आणि त्यांची मनधरणी भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आली, तरी सुद्धा ते आपल्या उमेदवारीवरती ठाम आहे। आपल्या स्वतः विनायक डेहनकर जे आहेत भाऊ, मुदत जी आहे ती संपलेली आहे, आपण उमेदवारीवर ठाम आहात? उमेदवारी माझी कायम आहे। काल रात्री 1 वाजता माननीय बावनकुळे साहेबसुद्धा येऊन गेले। त्यांनी माझ्याशी 40 मिनटं चर्चा केली। त्यांनी विनंती केली, पण मी त्यांच्या विनंतीला नाही देऊ शकलो नाही। त्यांना माफी मागितली आणि मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवला। माननीय आमदार प्रवीणजी दटके हे सुद्धा माझा पाठलाग करून मला गाठलं आणि माझ्याशी बोलले। विनंती त्यांनी पण केली, मी त्यांच्या पण शब्दाला म्हणजे नाही देऊ शकलो नाही। माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी पण फोन करून मला आग्रह केला, विनंती केली। एवढ्या मोठ्या माणसाच्या विनंतीला मी मान देऊ शकलो नाही, परंतु मी माझ्या उमेदवारीवर माझ्या निर्णयावर मी ठाम आहे। कारण की इथे कार्यकर्त्यावर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जे 15-20 वर्षापासून जे कार्यकर्ते तयार झालेले आहे आणि हे जे बाकीचे जे चित्र आहे आणि जे उमेदवार दिलेले आहे हे अशापैकीचे आहे की ते प्रभागाच्या बाहेरचे आहे आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला। येणाऱ्या काळामध्ये त्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, पक्षाने याच्यापासून सूट घ्यावी याकरता हा माझा निर्णय आहे आणि मी निवडणूक लढायला ठाम आहे आणि माझा प्रचार पण सुरू झालेला आहे। आपली भूमिका ठाम झाली आहे, मात्र अर्चनाताई कुठेतरी माहेरी गेलेले आहेत, ते पक्षासोबत एकनिष्ठ आहेत आणि ते घरी येणार नाही प्रचार संपेपर्यंत, तोपर्यंत असं त्यांचं एक दावा आहे। त्यांनी काही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही? 1:22 अजूनही वेळ आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज परत घ्या अशी त्यांची विनंती होती। परंतु मी त्यांना म्हटलं की मी हा निर्णय इथनं घेतलेला आहे। कारण की मागच्या निवडणुकीमध्ये 2017मध्ये 4 उमेदवार होते, परंतु 1 उमेदवारांना बी फॉर्म देण्यातच नाही आला। 3 उमेदवारी अर्ज इथे कायम होते आणि त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून मी त्या तिन्ही उमेदवारांना इथे निवडणुकीमध्ये विजयी करून आणलं। परंतु या तिन्ही उमेदवारांनी जे नगरसेवक झाल्यानंतर 5 वर्ष तर विचारलंच नाही, हे 4 वर्ष जे प्रशासकीय कार्यकाळामध्ये स्वतः नगरसेवक बनून ठेकेदार हे नगरसेवक झालेले आहे। अशा पद्धतीने वागून त्यांनी माझ्याशी संपर्कसुद्धा केलेला नाही आणि ते माझ्याशी ज्या पद्धतीने वागलेले आहेत त्याचा मला राग होता। आणि या उलट येणाऱ्या ज्या काळामध्ये आता जे कार्यकर्ते तयार आहे, ह्या वयातले कार्यकर्ते आहे, या वयातले कार्यकर्ते आहे, हे जर तयार होतील यांच्यासाठी काय, हे तर अजून 15 वर्षासाठी मीच आहे असंच म्हणणार ना। मागच्या वेळेला होतं मीच आहे, आताही म्हणेल मीच आहे। माझा हा आरोप नाही आहे। माझ्याही घरी उमेदवारी 4 वेळा मिळाली, महापौर बनवलं पक्षाने, सगळं काही मला खूप दिलं पक्षाने, परंतु पक्षाचं हे जे आताचं जे धोरण होतं त्याचा विरोध होता आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी ठाम निवडून येईन आणि उद्यापासून माझा प्रचार चालू होईल। निवडणूक चिन्ह मिळालं की आणि माझा 84 पासूनचा प्रत्येक निवडणुकीपासून माननीय गडकरी साहेब झालं किंवा प्रत्येक निवडणुका विधानसभा झाला, महानगरपालिका झालं, सगळ्याचा मला अनुभव आहे। मी 4 लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यालयाचं प्रमुख होतो, प्रमुख भूमिका होती आणि नितीनजी गडकरीसाठी 3 लोकसभा झाल्या, त्याच्यामध्येही माझी प्रमुख भूमिका होती। मी कार्यालय प्रमुख होतो आणि सगळ्या पद्धतीने मला निवडणूक कशी लढायची याचा मला अनुभव आहे। त्याच्या आधारावर मी ही निवडणूक लढून। मात्र आपल्या प्रभागामध्ये भाजपचा जो उमेदवार असेल त्याचा पूर्णतः पराभव करण्यात तयारीनिशी आपण प्रचारात होतो? नक्कीच। ब कॅटेगरीमध्ये जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराच्या विरोधात माझा अर्ज आहे आणि त्याच्याच विरोधात माझी ही लढाई आहे। संपूर्ण तर तसं भाजपच्या उमेदवारासोबत आहे, परंतु माझा बी फॉर्म म्हणजे माझं जे उमेदवारी आहे ते बमध्ये आहे, तर माझी म्हणजे लढाई त्याच्याचसोबत झाली ना आणि ते कायम आहे। हो, शेवटचा प्रश्न, विजयाचा गुलाल लावूनच अर्चनाताईंना घेण्यासाठी सासरी जाणार आपण? निवडणुकीचे 5 वाजून जेव्हापर्यंत मतदानाची वेळ संपली की मी लगेच तिथनं त्यांना घ्यायला जाईल। म्हणजे विजयाची अपेक्षा न करता मतदान संपल्याबरोबर। नक्की, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।